We're learning about consumption function, and basically the lesson's name, if you can see, is a consumption function. Consumption function हे ओव्हरऑल केनेशियन इकॉनॉमिक्स मधलं लाईक अ माइलस्टोन आहे. खूप मोठी कन्सेप्ट आणि आपण त्याचा अगदीच छोटुकला भाग बघणार आहोत, लाईक इवलूस. पण आपण तेही नीट शिकायचा प्रयत्न ऍज युजल ऑब्व्हियसली करणार आहोत, बरोबर ना? So consumption function is like a major constituent of aggregate demand in an economy. डिमांड शोधण्यासाठी किंवा ऍग्रिगेट डिमांड इकॉनॉमी मध्ये काय आहे हे बघण्यासाठी कन्झम्पशन फंक्शन हे बघायला लागतंच. लेट मी टेल यू वन हायरार्की हियर. ओके, लेट मी शेअर माय व्हाईट बोर्ड. ओके, सो काय हायरार्की आहे जी आपण बघितली? आपण बघितलं की आपल्याला इक्विलिब्रियम पाहिजे, राईट? कोणाकोणाचा इक्विलिब्रियम होता रे, तो आठवतंय का तुम्हाला? इक्विलिब्रियम होता एम्प्लॉयमेंट आणि आठवतंय का काही? नाही, ठीक आहे. फुल एम्प्लॉयमेंट. करेक्ट. फुल एम्प्लॉयमेंट असं नाही, एम्प्लॉयमेंट लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट आणि इन्कम असा साधारण काहीसा आपला इक्विलिब्रियम होता. ओके, त्यावरून आपण खाली आलो वी कॅन से, कारण आपल्याला हा इक्विलिब्रियम जेव्हा मिळतो तेव्हा आपल्याला समजतं की आपल्याला इफेक्टिव्ह डिमांड काय आहे. ओके, सो वी गेट इफेक्टिव्ह डिमांड, ईडी. यू गेट इट? म्हणजे ईडी समजलं आपल्याला जेव्हा आपल्याला इक्विलिब्रियम, म्हणजे थोडक्यात ही उलटी चेन आहे. सो आय कॅन से की इक्विलिब्रियम समजण्यासाठी इफेक्टिव्ह डिमांड समजायला हवी होती. ओके, सो इफेक्टिव्ह डिमांड समजण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये दोन प्रकारच्या गोष्टी समजायला हव्या होत्या, आणि त्या दोन प्रकारच्या गोष्टी होत्या ऍग्रिगेट डिमांड आणि ऍग्रिगेट सप्लाय. कारण जिथे या एडी आणि एएस हे एकमेकांशी मिळतात त्या ठिकाणी इफेक्टिव्ह डिमांड सापडते, असं आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं. जरा डोकं एक करा बरं तुमचं. एक करणं म्हणजे थोडस जरा असं तुम्हाला आठवतंय लाईक असं हलवलं की जरा थोडंसं असं खळत आणि मग जरा आपल्याला काही सापडत आहे का बघता येतं. सो दॅट वॉज इट, की आपल्याला ऍग्रिगेट डिमांड आणि ऍग्रिगेट सप्लाय हे समजतं. म्हणजे थोडक्यात जर मला ऍग्रिगेट डिमांड माहिती असेल तर मला इफेक्टिव्ह डिमांड समजते, आणि इफेक्टिव्ह डिमांड समजली तर मला इक्विलिब्रियम समजतो. अर्थातच मला इकॉनॉमीमध्ये किती जॉब्स अवेलेबल आहेत, किती जॉब्स अवेलेबल असतील एका पर्टिक्युलर एम्प्लॉयमेंट पॉइंटला किंवा इन्कम पॉइंटला, काय इंटरेस्ट रेट असेल हे सगळं समजून येतं, बरोबर ना? म्हणजेच आता जर मला असं म्हणायचं असेल की त्या इक्विलिब्रियम वर पोहोचण्यासाठी मला ईडी माहिती पाहिजे, इफेक्टिव्ह डिमांड, आणि इफेक्टिव्ह डिमांड माहिती असण्यासाठी मला एडी आणि एएस माहिती असली पाहिजे. वेराज आपल्याला हे कळलं लास्ट टाइम मध्ये की एएस इज अ कॉन्स्टंट, तो फारसा बदलत नाही, तो सेमच आहे. म्हणजे चेंज काय होतं तर एडी, म्हणजे एडी चेंज झालं ऍग्रिगेट डिमांड तर तुमची ईडी म्हणजे इफेक्टिव्ह डिमांड चेंज होते, आणि इफेक्टिव्ह डिमांड चेंज झाली की तुमचा इक्विलिब्रियम चेंज होतो. म्हणजे मला ईडी शोधण्यासाठी एडी शोधायला हवी, आणि एडी शोधण्यासाठी ऑब्व्हियसली वी कॅन से की एडी शोधण्यासाठी मला कन्झम्पशन फंक्शनचा वापर करायला लागतो. सो देअर वी गो कन्झम्पशन. तुम्हाला ही चेन लक्षात येते? कोणी मला एक्सप्लेन करू शकेल ही चेन? एक्सप्लेन म्हणजे कोण कशापासून निघतं? एनीबडी हू कॅन ट्राय? तुम्हाला वाटत असेल तर प्रयत्न करा, सोपी गोष्ट आहे, चुकलं तर चुकलं. एम्प्लॉयमेंट से इक्विलिब्रियम पॉइंट तक, उसके बाद हम जाएंगे इफेक्टिव डिमांड की तरफ, उसके बाद हम जाएंगे सप्लाई और फिर कंजम्पशन. ओके, सो लिटिल ऑड वी कॅन से. मी हे का बाण असे केलेत, मे बी त्यामुळे कन्फ्युजन होत असेल. सो आय मेक इट लाईक दॅट. सो कन्झम्पशन माहित असेल तर आपल्याला ऍग्रिगेट डिमांड लक्षात येते. ओके, सो ऍग्रिगेट डिमांड वरून आपल्याला शोधता येतं की इफेक्टिव्ह डिमांड काय आहे, आणि इफेक्टिव्ह डिमांड समजला की आपल्याला इक्विलिब्रियम समजतो. ओके, थोडक्यात आपण असं म्हणू हे जे खाली येणारे बाण आहेत ते खाली येणारे बाण वरची गोष्ट खालच्या गोष्टीवर डिपेंड आहे असं सांगतात. वेरॅज हे जे फारच डिझायनर बाण दिसतात गोल गोल, ते बाण दाखवतात की कन्झम्पशन वरनं ऍग्रिगेट डिमांड समजेल, ऍग्रिगेट डिमांड वरनं इफेक्टिव्ह डिमांड, आणि इफेक्टिव्ह डिमांड वरनं इक्विलिब्रियम. राहील लक्षात तुमच्या? हे मी तुम्हाला का सांगतेय यस मॅम. की तुमचे जे लेसन्स आहेत दे आर इन दॅट ऑर्डर.
इफ यू सी म्हणजे लेसन्स हे पहिल्यांदा तुम्ही शिकलात की इफेक्टिव्ह डिमांड काय आहे. ओके, त्या इफेक्टिव्ह डिमांड मध्ये तुम्हाला कळलं इक्विलिब्रियम काय आणि इफेक्टिव्ह डिमांड कशावर अवलंबून असते. सो ईडीच्या वरचा भाग आणि ईडीच्या खालचा भाग. बरोबर. आता जेव्हा तुम्हाला कळलंय ईडीच्या खालचा भाग एडी आणि एएस त्यांचा इक्विलिब्रियम, तुम्हाला लक्षात घ्यायचंय की एएस तर कॉन्स्टंट आहे असं केन्सचं म्हणणं आहे. बरोबर ना. मग एडी काय आणि एडी कशावरनं शोधता येतो तर तो कन्झम्पशन वरनं. थोडक्यात आपण एक चेन एक स्टोरी बघतोय. हे कुठून आलं, हा हिरो कुठून आला, ही हिरोईन कुठून आली आणि मग ते दोघं कुठे भेटले. ओके, सो इट्स लाईक एडी आणि ई हे दोघं हिरो हिरोईन आहेत आणि ते ईडी नावाच्या प्लेसवर भेटलेत. पण मे बी सी ही एडीची आई आहे. लाईक दॅट. सो ऑन दॅट पेक्युलियर डिस्टर्बिंग नोट आपण पुढे जाऊया आणि मी तुम्हाला लेसन मध्ये काय दिलंय ते सांगते. कन्झम्पशन फंक्शन इज अ मेजर कन्स्टिट्युएंट ऑफ ऍग्रिगेट डिमांड इन इकॉनॉमी. ऍग्रिगेट डिमांड मधला अतिशय महत्वाचा घटक हा कन्झम्पशन असतो. कन्झम्पशन एक्सपेंडिचर खर्च केलेला आपण कन्झम्पशन साठी. द लेवल ऑफ कम्युनिटीज एक्सपेंडिचर ऑन कन्झम्पशन इज डिटरमाइंड बाय द by a multitude of factors such as household income, taste and preferences, current expected prices, expected future income, holding of liquid assets, interest rates, dates, real wealth, advertising and sales propaganda, taxation, inflation, availability of goods. तुम्ही जर बघितलं तर ही लिस्ट खूप मोठी आहे. कन्झम्पशन कशा कशावर डिपेंड असतं. लिस्टकडे लक्ष देऊ नका. मला तुम्ही सांगा, तुम्ही जर एखादा खर्च करणार असाल तर तो खर्च करताना तुम्ही कशाचा विचार करता मला सांगा. एखादी गोष्ट विकत घ्यायची तुमच्या सगळ्यात आवडीची, तर तुम्ही काय विचार कराल? हमारे पास कितना पैसा है, मतलब बजट. करेक्ट, बजेट. येस नुपूर, परत एकदा सांग. बजेट, प्राइस, प्राइस. क्वालिटी. एक माझ्याकडे किती पैसे खर्च करायला आणि ऍक्च्युअल त्या वस्तूची प्राइस किती आहे. करेक्ट. आणि और वो चीज जरूरी है. अगर वो महंगी है बहुत, हा नुपूर असं म्हणली क्वालिटी असं मला वाटतंय. वॉज दॅट राईट नुपूर? यस मॅम. हा, सो आपण बघणार की ती वस्तू कोणती आहे, माझ्या टेस्ट आणि प्रेफरन्सला आवडेल का ती. आता सांग मेहक, तू काय म्हणत होतीस? हम देखेंगे कि हमारे पैसे में वो चीज मतलब एकदम ज्यादा महंगी रहेंगी और हमारे बजट में न रहेंगी तो वो हम लेंगे नहीं. कितनी हमारे को वो चीज जरूरी है. करेक्ट. लेना. आता असा विचार करा, तुम्हाला जी घ्यायची वस्तू आहे ती आहे गाडी. नवीन आली आहे ना ती एक्सयूव्ही, मला वाटतं 700 का 800, कुणाला माहितीये? मला एक्झाम आठवत नाहीये. एक्सयूव्ही 500 तर मला माहितीये, पण पुढचं जे वर्जन आलंय ते 700 की 800 आहे. ओके, सो समोर लाईक दॅट मोठी गाडी घ्यायची आपल्याला, तर तुम्ही काय विचार करा? आज त्याची प्राइस काय आणि उद्या काय असू शकेल? उद्या कमी होईल की जास्त होईल? मला लोन घ्यावं लागेल की नाही? सो कॅन आय गेट क्रेडिट? विल आय बी डेट ओरिएंटेड पर्सन? माझी ऍक्च्युअल गरज आहे का मला कारची? पहिली गोष्ट. तिची ऍडव्हर्टाइजमेंट किती झाली आहे ती? सो थोडक्यात हे जे पॉइंट तुम्ही बघितलेत ना, मला त्याच्यावर किती टॅक्स भरायला लागेल, हे जे सगळे पॉइंट तुम्ही बघताय ना, ते सगळे तुम्ही ऑलरेडी विचार करता. माझ्याकडे आता कॅश किती राहतात, सो हाऊ मच होल्डिंग लिक्विड ऍसेट्स आहे, मी भाववाढ किती होती, म्हणजे आज गाडी इतक्या रुपयाला, उद्या त्याची आणखीन किती किंमत होईल. या सगळ्या गोष्टींचा इन्कम आणि या ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींचा विचार तुम्ही कन्झम्पशन करताना करताच. Keynes, however, assumed that in the short run, real consumer spending is primarily determined by a current real personal disposable income. पण केन्स मात्र काय विचार करतो, किंवा केन्सने असं सांगितलं की शॉर्ट टर्म मध्ये, खूप छोट्या पिरियड मध्ये जो रिअल कन्झ्युमर आहे, म्हणजे ज्याला खर्च करायचे आहे, खर्च करायचा आहे आणि त्याची ॲबिलिटी पण आहे, तो प्रायमरीली त्याचं करंट इन्कम काय ह्याच्यावर विचार करतो. म्हणजे ज्याला आपण ग्रॉस पर्सनल इन्कम मायनस पर्सनल टॅक्स लायबिलिटीज, म्हणजे माझा ऍक्च्युअल इन्कम आणि त्यातून माझा टॅक्स केला की माझ्याकडे किती पैसे उरत आहेत, याचा विचार करून मग मी ठरवते की ओके, हे माझ्याकडून कन्झम्पशन होईल की नाही. सो वी आर थिंकिंग अबाउट रिअल कन्झ्युमर स्पेंडिंग
is primarily determined by current real personal disposable income. करंट म्हणजे आजचं रिअल पर्सनल डिस्पोजेबल इन्कम, कारण आपण त्यातून सगळं टॅक्स वजा केलाय. सो तुमच्या लक्षात राहील केन्सचं म्हणणं काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेतच, पण बेसिकली आपण आपल्या इन्कम बद्दल विचार करतो आणि तेही करंट रिअल पर्सनल डिस्पोजेबल इन्कम. सो स्पेसिफिक टर्म्स मध्ये केन्स हेल्ड दॅट करंट कन्झम्पशन डिपेंड्स अपॉन करंट डिस्पोजेबल इन्कम. सो आपलं कन्झम्पशन आहे जे आत्ताचं करंट कन्झम्पशन, it will determined by current disposable income. Okay, it will depend on current disposable income. A rise in income leads to rise in consumption and vice versa. जर समजा इन्कम मध्ये बघा, ही गोष्ट अत्यंत लक्षात ठेवायची आहे, कारण हीच फॅक्ट आपण पुढे पुढे खूप परत वापरणार. ओके, राईज इन इन्कम म्हणजे जर तुमचं इन्कम वाढलं तर तीच गोष्ट तुमच्या कन्झम्पशन वाढण्याला कारणीभूत ठरते. अगर हमारा इनकम बढ़ जाता है तो इनकम के साथ साथ कंजम्पशन भी बढ़ता है एंड वाइस वर्सा. मतलब अगर इनकम घट गया तो इसका मतलब है आपका कंजम्पशन भी घटेगा. जर समजा इनकम कमी झालं तर कंजम्पशन पण कमी होणार आणि इनकम वाढलं तर कंजम्पशन पण वाढणार. दिस एम्पेरिकल कंजम्पशन इनकम रिलेशनशिप इज रिप्रेझेंटेड बाय कंजम्पशन फंक्शन. आणि हीच जी बेसिक वाक्यातली जी फंक्शनल रिलेशनशिप आहे ती आपण कंझम्पशन फंक्शन मधून शिकतो. ओके, सो इथपर्यंत मी जे बोलले ते कितपत डोक्यावरनं गेलंय, समजलंय, नाही समजलंय? नाही समजलंय? Yes, ma'am. नक्की? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. सो असा विचार करा की मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते. तुम्हाला जर दररोज 100 रुपये मिळाले तर तुम्ही कशावर खर्च करा? हेलो, आई एम आस्किंग यू. थोड़ा सा खाने पे और कुछ जरूरी चीज अगर चाहिए होंगी तो पढ़ाई से रिलेटेड, और एक्झॅक्टली. बचे हुए पैसे सेव करेंगे. सो असा विचार करा की असा मी प्रश्न थोडा ट्विस्ट करते. 100 रुपयापैकी तुम्ही किती रुपये खर्च कराल रोज? 30 to 40 30 to 40. maximum. बेसिक आपण हे पकडूया, आपण 50 म्हणूया फॉर दॅट मॅटर. आता जर मी तुम्हाला आय डोंट नो वाय, पण मी जर समजा तुम्हाला 200 रुपये दर दिवशी द्यायला सुरुवात केली तर तुम्ही किती खर्च कराल? सेम 50. करेक्ट. सो तुमचं म्हणजे तुम्हीच बघा, जर समजा तुम्हाला इन्कम वाढलं तर तुमचं कन्झम्पशन पण वाढतं. आणि दिस इज द मेंटॅलिटी ऑफ कन्झ्युमर की ते आपोआप वाढणारच. म्हणजे इट्स नॉट रॉंग की कन्झम्पशन कसं वाढलं, ते आपोआप वाढतं. सो ती जी बेसिक मेंटॅलिटी आहे, ती जी कन्झ्युमरची मेंटॅलिटी आहे, तीच एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो इथे केन्स. ओके, पण ज्या रिलेशनशिप मधनं किंवा ज्या मेथड मधनं तो हे एक्सप्लेन करतो त्या मेथडला म्हटलं जातं कन्झम्पशन फंक्शन. ओके, आता हे कन्झम्पशन फंक्शन ऍक्च्युअली आहे काय? सो होपफुली तुम्हाला स्क्रीन दिसते राईट माझी? Yes, ma'am. Okay, so the consumption function or the propensity to consume shows the relationship between income and consumption. हा एक नवीन शब्द जो तुम्ही लिहूनच घेतला पाहिजे किंवा तुमच्या डोक्यात कमिट केला पाहिजे इकॉनॉमिक्स शिकताना. प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम. सो कन्झम्पशन फंक्शनलाच थोडंसं ट्विस्ट करून प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम म्हटलंय. प्रोपेन्सिटी याचा अर्थ असतो टेंडन्सी ऑर डिझायर, म्हणजे कन्झ्युम करण्याची इच्छा किंवा कन्झ्युम करण्याची टेंडन्सी, दॅट इज अ प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम. लोकांची कन्झ्युम करण्याची काय इच्छा आहे किंवा कन्झम्पशन फंक्शन, दॅट इज प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम. ही जी गोष्ट आहे ती आपल्याला दाखवतं रिलेशनशिप बिटवीन इन्कम अँड कन्झम्पशन. म्हणजे थोडक्यात इन्कम आणि कन्झम्पशन यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला समजतं. Consumption function refers to the functional relationship between total income and total consumption. फक्त एकच शब्द लक्षात आला जो वाढला, टोटल.
माणसाला मिळणारं टोटल इन्कम आणि माणसाचं होणारं टोटल कन्झम्पशन याच्याबद्दल आपण बोलतोय, किंवा रादर आपण ऍग्रिगेट असं म्हणू त्याला. सो सिम्बॉलिकली वी कॅन एक्सप्रेस इट. प्लीज राईट इट डाऊन समवेअर. C, that is total consumption, is equal to function of Y, that is total income. So C is equal to FY. याच्या आधी आपण एम्प्लॉयमेंट बद्दल रिलेशनशिप बघितली होती, ज्याच्यात ADP आणि ASP किंवा ADF ASF is equal to function of N असं बघितलं होतं. That is aggregate demand function is a function of employment level. Aggregate supply function is a function of एम्प्लॉयमेंट लेवल. तसंच आज आपण वेगळं फंक्शन बघतोय, फंक्शनल रिलेशनशिप, म्हणजे दोन व्हेरिएबल्स मधलं रिलेशन दाखवणारं. टोटल कन्झम्पशन C इज अ फंक्शन ऑफ टोटल इन्कम. हिअर कन्झम्पशन इज अ डिपेंडंट व्हेरिएबल. नेहमीच खूपदा आपण लक्षात घेऊ शकतो लेफ्ट साइडचं व्हेरिएबल जे असतं ते डिपेंडंट व्हेरिएबल असतं. सो C इज अ डिपेंडंट व्हेरिएबल आणि इन्कम इज इंडिपेंडंट व्हेरिएबल. सो C का डिपेंडंट आहे? कारण C ही जी अमाऊंट आहे, किती कन्झम्पशन, हे तुमच्या राईट साइडच्या व्हेरिएबलमुळे ठरतं. किती इन्कम, जितकं इन्कम तशाप्रमाणे कन्झम्पशन बदलणार. दॅट मीन्स C इज डिपेंडेड ऑन Y. C डिपेंड्स ऑन Y आणि म्हणून C इज अ डिपेंडंट व्हेरिएबल. वेरॅज Y हे कुठल्यावर डिपेंडंट नाहीये इन्कम या रिलेशन मध्ये. Y स्वतंत्र आहे आणि म्हणून इंडिपेंडंट व्हेरिएबल. Consumption function shows that when income rises, consumption also rises. या फंक्शन वरनं आपल्याला असं समजतं की जसं इन्कम वाढतं तसं तसं कन्झम्पशन सुद्धा वाढतं. हेन्स कन्झम्पशन इज डिपेंडंट ऑन इन्कम आणि म्हणून कन्झम्पशन हे इन्कम वर डिपेंड असलेली गोष्ट आहे. अपार्ट फ्रॉम इन्कम देर आर अदर फॅक्टर्स ऑल्सो विच इन्फ्लुएन्स कन्झम्पशन. फक्त इन्कमच नाही तर इतर काही पण फॅक्टर्स असतात ज्याच्यामुळे कन्झम्पशन बदलतं, जे आपण वरती बघितले लिस्ट मध्ये. But Keynes postulates that ceteris paribus, that is other things being equal, consumption is a function of income. So ceteris paribus नावाचं हे जे तत्व आहे, जे आपण नेहमी डिमांड लॉ, सप्लाय लॉ मध्ये बघितलंय, त्या लॉसची सुरुवातच अशी होते, अदर थिंग्स बीइंग इक्वल. म्हणजे इतर कोणत्याही गोष्टी चेंज होत नसतील तर जेव्हा इन्कम आणि कन्झम्पशन बद्दल आपण बघतो तेव्हा जसं इन्कम वाढेल तसं कन्झम्पशन वाढेल, जसं इन्कम कमी होईल तसं कन्झम्पशन कमी होईल. ही रिलेशन सांगायचा प्रयत्न करतो केन्स. बीइंग पॉस्ट्युलेटेड सिटेरिस पॅरिबस. ओके, इथपर्यंत सगळं ठीक आहे? काही लक्षात आलं नाही असं आहे? No, ma'am. काहीच लक्षात आलं नाहीये? खरंच तुम्ही सगळे No, झोपलाय ma'am. का? No, ma'am. सॉरी, मला किती खात्री करून घ्यायला लागत असेल याची तुम्हाला अंदाज आहे का? की लाईक माझ्या समोरची व्यक्ती मला दिसत नाहीये आणि मी इकॉनॉमिक्सचा विषय शिकवते, ज्याच्याबद्दल प्रचंड अफवा आहेत जगात की तो खूपच कठीण आहे आणि खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. मला असं वाटतं प्रचंड लॉजिकल असा विषय असावा. अर्थात ठीक आहे, आपण असं समजू काही क्षणांसाठी की तो कठीण आहे. मग त्याच्यावर जास्त लक्ष देण्यापेक्षा आपला मेंदू काय करतो, त्याच्यातून आपलं सगळं लक्ष डायव्हर्ट करून घेतो. लाईक झुप, इट ऍब्झॉर्ब्स द अटेन्शन आणि मग आपल्याला बाहेर भरपूर काय काय दिसायला लागतं. तेवढ्यात अचानक मोबाईल व्हायब्रेट होतो आणि आपल्याला कळतं की इन्स्टावर काहीतरी आलंय. तेवढ्यात अचानक मोबाईल व्हायब्रेट होतो आणि आपल्याला लक्षात येतं की अरे काहीतरी लाईक कोणीतरी मला टॅग केलंय एखाद्या पोस्टमध्ये आणि लाईक का केलं असेल, जे ईमेल आलाय तर ईमेल का आला मला, जर समजा माझं म्हणजे मला टॅग केलंय, काय केलं असेल, माझा कुठला विचित्र तो फोटो नसेल टाकला, आम्ही काय केलं होतं त्या दिवशी, समजा माझ्या घरच्यांनी हा फोटो बघितला. बिलीव्ह मी, अशा सगळ्या गोष्टी खूप कठीण असतात फाईट ऑफ करायला जेव्हा तुम्ही मला दिसत नसता आणि त्यात मी इकॉनॉमिक्स शिकवते. सो लिटिल कम्पॅशन टुवर्ड्स मी. ओके, सो let's start the second thing, that is schedule of a consumption function. आतापर्यंत तुम्हाला हे लक्षात आलं असेल, जेव्हा जेव्हा शेड्यूल असं म्हटलं गेलं त्या शेड्यूलचा अर्थ टेबल असा असतो, बरोबर? सो इव्हन असं विचार करा, टाइम टेबल असं म्हणताना त्यात शेड्यूलच असतं की नाही. सो दॅट टेबल इज शेड्यूल. अगेन, consumption function is a schedule of various amounts of consumption expenditure which people are prepared to make at a various corresponding level of income.
हे शेड्यूल काय आहे, तर या शेड्यूल मध्ये व्हेरियस लेवल्स ऑफ इन्कम आहेत आणि ते इन्कम एखाद्या पर्सनचं असताना तो किती खर्च करेल, कन्झम्पशन एक्सपेंडिचर त्याचे किती असतील याबद्दल सांगणार हे शेड्यूल आहे. सो सच अ लिस्ट इज कॉल्ड शेड्यूल ऑफ द प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम ऑर शेड्यूल ऑफ अ कन्झम्पशन फंक्शन. अगेन हा शब्द हा खूपदा येणार आहे आणि बिलीव्ह मी, तुम्ही जर त्यात गडबड केली इट्स गोना बी व्हेरी डिफिकल्ट. सो प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम किंवा शेड्यूल ऑफ कन्झम्पशन फंक्शन. A schedule of propensity to consume is a statement showing the functional relationship between level of consumption at each level of income. त्या इन्कम लेवल वरती किती कन्झम्पशन एक्सपेंडिचर असेल, किती कन्झम्पशन होईल हे सांगणारी फंक्शनल रिलेशनशिप म्हणजे शेड्यूल ऑफ प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम ऑर शेड्यूल ऑफ कन्झम्पशन फंक्शन. ओके, आपल्याला दिसतंय त्या टेबलमध्ये जे 7.1 टेबल दाखवलंय कन्झम्पशन फंक्शन. लेफ्ट साइड कॉलम मध्ये तुम्हाला दिसतंय की ओके, सो लेफ्ट साइड कॉलम मध्ये तुम्हाला दिसतंय इन्कम इन क्रोर्स रुपीज आणि त्यात दिसतंय 200, 300, 400, 500, 600, 700 क्रोर्स रुपीज आणि ह्याच्यात दिसतंय कन्झम्पशन दॅट इज सी इन क्रोर्स रुपीज. सो जेव्हा 200 करोड इन्कम आहे तेव्हा माझं कन्झम्पशन 220 करोड आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, जरा नीट लक्ष द्या. म्हणजे ह्याच्यावर तुमचं लॉजिक काय ते मला सांगा. 200 रुपये नाही, 200 करोड रुपये इन्कम असताना 220 करोड रुपये एवढं कन्झम्पशन आहे. 300 ला 300, 400 ला 480, 500 ला 460, 600 ला 540 आणि 700 ला 620. या टेबलकडे नीट लक्ष द्या. आय झूम इट फॉर यू. आणि मला आता सांगा इन्कम वाढतंय का रे? Yes, ma'am. कन्झम्पशन वाढतंय? Yes, ma'am. त्यातून रिलेशन समजून येत आहे की जसं इन्कम वाढेल तसं कन्झम्पशन वाढतंय. पण मला सांगा पहिल्या लेवलवरती आपलं इन्कम कमी आहे आणि कन्झम्पशन जास्त आहे असं दिसतंय. 200 करोड रुपये इन्कम आहे आणि कन्झम्पशन मात्र 220 करोड आहे. हे कसं शक्य? आता काय करायलंय म्हणजे 200 रुपये तर पहले जब इनकम बढ़ी तब हमारे कंजम्पशन बढ़े ओके, और हमने लोन लेके खर्चे पूरे किए. वाव, ग्रेट वे ऍक्च्युली. किंवा लोन तर घ्यावं लागेल किंवा आपल्याला आपली जी प्रिव्हियस सेव्हिंग्ज असतील ती वापरायला लागतील. मी तांदूळाच्या डब्यात, बँकेत, सेव्हिंग्ज अकाउंटला, रिकरिंग अकाउंटला, शेअर सर्टिफिकेट मध्ये पैसे गुंतवलेत ते करायला लागतील. किंवा एक पर्टिक्युलर शब्द आहे, मला पावती मोडावी लागेल. तुम्ही ऐकलाय का कधी? हा पावती केलीये, पावती मोडलीये? नाही? गॉड, यू आर कॉमर्स स्टुडंट. ओके, जनरली आपल्या घरांमध्ये कधीतरी विचारा. तुम्ही आज घरी, तुमच्याकडे आज टास्क काय, तुम्ही घरी विचारायचं की पावती केली ह्याचा अर्थ घरचे लोक काय करतात. म्हणजे बँकेत पावती करून आलो असं जर म्हटलं असेल किंवा पावती मोडून आलो तर त्याचा अर्थ काय असतो. ओके, आणि उधार लेकर आना. पुन्हा एकदा परत रिपीट. उधार लेकर आना मतलब जाएंगे किराने की दुकान में तो जो चीजें चाहे वो लेके आते. नाही, मी बँकेच्या बाबतीत म्हटलंय. ओके, सो आज विचारा घरी आणि मला सांगाल तुम्ही उद्या मला आठवण तुम्ही करायची मला पावतीबद्दल. सो यात काय लिहिलंय बघा की टेबल shows that consumption is an increasing function of income as both variables income and consumption move in the same direction. सो हे टेबल आपल्याला असं दाखवतं की इन्कम आणि कन्झम्पशन ही दोन्ही व्हेरिएबल एका सेम डायरेक्शनने वाढतात. म्हणजे दोन्ही वाढतात, सो अपवर्ड गोईंग. कन्झम्पशन अँड इन्कम आर पॉझिटिव्हली कोरिलेटेड कारण दोन्ही वाढतात किंवा दोन्ही कमी होतात. म्हणजे एकच डायरेक्शन असल्यामुळे दे आर पॉझिटिव्हली कोरिलेटेड. When income is rupees 200 crore, the consumption amounting to rupees 220 crore. जेव्हा 200 करोड इतकं इन्कम आहे तेव्हा आपलं कन्झम्पशन 220 करोड आहे. दिस एक्सेस ऑफ कन्झम्पशन ओव्हर इन्कम मे बी बिकॉज द नेशन मे ड्रॉ अपॉन द पास्ट सेव्हिंग्स ऑर फ्रॉम बॉरोइंग्स. जसं आपल्याला महक म्हणाली की लोन घेणार देश, म्हणजे ती लोन घेणार असं म्हणली, मी म्हणते देश, कारण आपण देशाच्या बाबतीत टोटल इन्कम आणि टोटल कन्झम्पशन बघतोय.
मी म्हणते की देश लोन घेईल किंवा पास्ट सेव्हिंग म्हणजे जुनं जे सेव्हिंग आहे त्याच्यातून खर्च करेल, ते जे एक्सेस 20 करोड रुपीज आहेत ते. देन ऍट द पॉइंट, एक सेकंड, नहीं, अगेन नहीं, महक आप बोल रहे हो कि सेविंग्स अकाउंट से निकालना पैसे, दैट्स नॉट द ट्रू, विच मीन्स पावती. ट्राई, इट्स गुड दैट यू आर ट्राइंग, कीप ट्राइंग. ओके, सो जेव्हा तुम्ही पुढे 200 वरून 300 ला ट्रान्सफर होता, तुम्ही आपोआप बघू शकताय की तुमचं कन्झम्पशन पण 300 वरती गेलंय. इट्स इक्वल. When the income increases to rupees 300 crore, the consumption becomes equal to income. Thus, there is no savings. It is called a break-even point. आपण गेल्या वेळी पण ब्रेक इव्हन पॉइंट बघितला होता, नो प्रॉफिट नो लॉस झोनला. तसंच इथे बघितलंय, ज्या क्षणी आपलं इन्कम आणि कन्झम्पशन हे दोन्ही सेम आहेत, that means we don't have any excess expenditure and we also don't have any excess saving. आपल्याला कुठेही सेव्हिंग्स नाहीये, नो सेव्हिंग झोन आहे आणि म्हणून याला ब्रेक इव्हन पॉइंट असं म्हणतात. इन्कम इक्वल टू कन्झम्पशन, दॅट इज वाय इक्वल टू सी. तुम्हाला आता सांगता येईल जेव्हा मी असं क्वेश्चन घालीन तेव्हा की इफ देर आर नो सेव्हिंग्स, दॅट इज वेन देर इज वाय इक्वल टू सी, द पॉइंट इज कॉल्ड डॅश पॉइंट. तुम्हाला सांगता येईल? Break-even point. गुड, ब्रेक इव्हन पॉइंट करेक्ट आहे. म्हणजेच Break-even point. ग्रेट. सो आपण दोन गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट, जेव्हा इन्कम कमी आहे, एक्सपेंडिचर जास्त आहे, आपण बॉरो करू किंवा सेव्हिंग्स मधलं वापरू. ज्या क्षणी इन्कम इक्वल टू एक्सपेंडिचर होईल त्या क्षणी आपण ब्रेक इव्हन पॉइंटवर येऊ आणि त्या पॉइंटला आपल्याकडे कोणती गोष्ट नसेल? नो सेविंग. करेक्ट, आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं सेव्हिंग नसेल. It may further be noticed that consumption is shown to change by rupees 80 crore for each 100 crore change in income. तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक वेळी इन्कम 100 ने वाढतंय, पण कन्झम्पशन मात्र 80 ने वाढतंय. ओके, दिस मीन्स अ स्टेबल कॉन्स्टंट कन्झम्पशन फंक्शन, म्हणजे अतिशय सेम लेवलने पुढे पुढे जाणारं कन्झम्पशन फंक्शन. This is on the assumptions of one of them. Okay, it's not correct. This is one of the assumptions of Keynes that in the short run, at any rate, the propensity to consume will remain stable. म्हणजे आपली जी टेंडन्सी असेल खर्च करायची ती सेमच असेल असं केन्सचं अझम्पशन होतं. ओके, पण मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट पॉइंट आउट करून दाखवायची. आपण असं म्हणजे इथे कॉन्स्टंट फंक्शन आहे की प्रत्येक वेळी 100 ने इन्कम वाढलं की 80 ने कन्झम्पशन वाढतंय, पुन्हा 100 ने वाढलं की 80 ने वाढतंय. पण दॅट मीन्स मी जेवढं इन्कम वाढवतेय तेवढ्याच अमाऊंटचं, म्हणजे 100 ने इन्कम वाढलं तर मी करेक्ट 100 ने कन्झम्पशन नाही वाढवत आहे, मी त्याच्यापेक्षा कमी अमाऊंटचं कन्झम्पशन करते. म्हणजे असा विचार केला तर 300 पॉइंटवर 0 सेव्हिंग आहे, पण 400 इन्कम आणि 380 कन्झम्पशन, म्हणजे उरलेले किती पैसे आहेत रे आता माझ्याकडे? 20. म्हणजे 20 सेव्हिंग झालं ना माझं. कन्झम्पशन न करता उरलेले पैसे म्हणजे माझं सेव्हिंग झालं इन्कम मधलं. सो 20 कन्झम्पशन, सॉरी 20 सेव्हिंग झालं. पुढे गेलो, 500 इन्कम आहे पण 460 कन्झम्पशन आहे. दॅट मीन्स 40 रुपये सेव्हिंग्स आहे. राईट, मी रुपयामध्ये म्हणते करोड रुपीज आहे. डोंट मॅटर, डझंट मॅटर राईट नाउ. ओके, सो पुन्हा पुढे गेलं 600, तर माझं कन्झम्पशन किती आहे सांगा? 540. म्हणजे सेव्हिंग किती आहे? 60. And when I reached at 700, my consumption, correct, 620 becomes my consumption, so 80. That means my savings goes on increasing too. As income increases, my consumption increases. That's true. आपण consumption functionच बघतोय. But my savings beside increase too. येतंय तुमच्या लक्षात? आणि हेच कुठेतरी या कन्झम्पशन फंक्शनचं काय म्हणू आपण मजा आहे की आपण याच कन्झम्पशन फंक्शन मधून उडी मारून सेव्हिंग्स फंक्शन मध्ये पण जातो. ओके,
सो प्लीज ट्राय टू मेक दिस मॅप आउट. मी तुम्हाला सांगते तसा आपण नुसता मॅप काढून ठेवूया आणि या मॅप पासूनच पुढे उद्या बघायला सुरुवात करूया. ओके, so it is the consumption curve, we can say linear consumption function and non-linear consumption function. बघा बरं, एक्स ऍक्सिस वरती इन्कम GNP और GNI म्हणजे थोडक्यात एक्स ऍक्सिस वर इन्कम आहे, वाय ऍक्सिस वर कन्झम्पशन CA. आणि लक्षात घ्या हे जे कन्झम्पशन आहे किंवा हे जे इन्कम आहे ते टोटल म्हणजे अख्ख्या देशाचं किंवा अख्ख्या इकॉनॉमीचं आहे. सो एक्स ऍक्सिस वरती इंडियाचं इन्कम आहे असं आपण इमॅजिन करू, वाय ऍक्सिस वरती इंडियाचं कन्झम्पशन आहे असं इमॅजिन करू. ओके, आता तुम्ही ही जी लाईन बघताय ही यू लाईन, ही एक स्ट्रेट 45 डिग्री लाईन आहे, जी तुम्हाला दोन्ही प्रकारच्या लिनियर आणि नॉन लिनियर म्हणजे रेषीय आणि नॉन रेषीय अशा दोन्ही प्रकारच्या ग्राफमध्ये दिसतेय, जिथे लिहिलंय C इज इक्वल टू वाय, कन्झम्पशन इज इक्वल टू इन्कम. ओके, जर समजा तुम्ही बघितलं तर C ही जी रेष आहे ती पुन्हा एकदा 0 वरनं डार्क रेष आहे C, हे फंक्शन तुम्हाला दिसतंय C इज इक्वल टू A प्लस BY. काय असणार आहे ते मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगणार आहे. आता फक्त ग्राफ मध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही जर बघितलं तर O पासून C पॉइंट आहे आणि C नंतर C1 पॉइंट येतोय. ओके, हा C1 पॉइंट इंटरसेक्शनला जुळतोय तुम्ही जर बघितलात तर. सो B पॉइंट हे U आणि C या दोन फंक्शनचं इंटरसेक्शन आहे आणि तिथेच Y1 आहे. म्हणजे जेव्हा OC1 इतकं कन्झम्पशन आहे तेव्हा लोकांचे इन्कम OY1 आहे. म्हणजे जेव्हा लोकांचे इन्कम OY1 असेल तेव्हा लोक OC1 इतकं कन्झ्युम करतील आणि OC1 इज इक्वल टू OY1 कारण आपण इंटरसेक्शन पॉइंट लावतो. ओके, डोंट वरी, आता समजलं नाही तरी मी उद्या समजावणार आहे तुम्हाला, पण मला तुम्हाला फक्त एवढंच करायचं की तुम्ही हा डायग्राम तुमच्याकडे काढल्या पाहिजे म्हणून मी तुम्हाला ते सांगते. देन वी गो आउट, आपण आपलं इन्कम वाढवतो, OY2 झालं, त्या तुलनेत आपलं कन्झम्पशनही वाढतं. पण मगाशी जसं तुम्ही बघितलंय जितकं OY2 असेल तितकं OC2 नसणार आहे, कारण मगाशी सुद्धा 100 इन्कम होतं पण 80च कन्झम्पशन होतं. म्हणजे जितकं इन्कम वाढलं तितक्या प्रमाणात कन्झम्पशन वाढलं नाही आणि म्हणून आपण बघू शकतो की OY2 एवढं इन्कम असताना आपलं कन्झम्पशन मात्र OC2 इतकं दिसतं. हेच लिनियर पॉइंटला पण आपल्याला दिसून येतं. सो वी मे रिप्रेझेंट कन्झम्पशन फंक्शन डायग्रामॅटिकली ॲज गिवन 7.1 आणि 7.2. कन्झम्पशन फंक्शन मे बी लिनियर और नॉन लिनियर. सो ते रेषीय असू शकतं किंवा नॉन लिनियर असू शकतं. यात वाय ऍक्सिस वरती आपल्याला कन्झम्पशन दिसतंय, एक्स ऍक्सिस वर रिअल इन्कम. ओके, अ लाईन OU म्हणजे जी 45 डिग्री लाईन, एक सेकंड मी थोडंसं छोटं करते सो दॅट तुम्हाला दिसेल ते एकत्र आणि तुम्ही होपफुली हे काढलं असेल असं मी इमॅजिन करते आता. अ लाईन OU मेकिंग 45 डिग्री अँगल इज द इन्कम युनिटी लाईन. म्हणजे ह्या पॉइंटला इन्कम युनिटी लाईन असं म्हणतात OU लाईनला. ओके, ही जी आपल्याला नॉन लिनियर मध्ये पण दिसतेय आणि लिनियर मध्ये पण दिसतेय U लाईन. इन्कम युनिटी लाईन काय आहे, कारण त्यात इन्कम इक्वल टू कन्झम्पशन असं आहे. 45 डिग्री अँगल वरती जी OU लाईन काढली गेली आहे ती लाईन आपल्याला सांगते इन्कम इक्वल टू कन्झम्पशन. म्हणजे या लाईन वरचा कुठचाही पॉइंट पकडा तर त्या पॉइंट वरती तुम्ही जर खाली एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या दोन्ही वरती स्ट्रेच केलं तर त्या अमाऊंट ज्या असतील त्या सेम असणार आहेत आणि म्हणून OY1 आणि OC1 हे इक्वल आहे. तर CC कर्व, ओके, म्हणजे ही जी लाईन पूर्ण डार्क दिसतेय CC कर्व किंवा इकडे जी कर्वी लाईन दिसतेय CC कर्व. द CC कर्व इज अ कन्झम्पशन फंक्शन कर्व. इट स्लोप्स अपवर्ड to the right indicating that consumption increases as income increases. हा अपवर्ड स्लोपिंग कर्व आहे आणि तो राईट वर्ड जातोय. ओके, जसं कन्झम्पशन वाढणार तसं तुमचं जसं इन्कम वाढणार तसं कन्झम्पशन पण वाढणार असं सांगणारा अपवर्ड स्लोपिंग पॉझिटिव्ह रिलेशन दाखवणारा कर्व आहे. आज इथेच थांबूया, पण मी तुम्हाला तुमचं अटेंडन्स शीट पण देते, जरा हे बघून घ्या आणि एकदा परत वाचून घ्या आणि जर मला लक्षात येत नसेल तुम्हाला काही तर प्लीज सांगा, म्हणजे तसं मी तुम्हाला ते समजावून देईन पुढच्या लेक्चरमध्ये.
Okay, ma'am. तुम्हाला मी अटेंडन्स शीट दिली आहे. तिथे जर तुम्ही बघितलं तर आपण लास्ट लेक्चरला लावली नव्हती ती अटेंडन्स पण ठेवली लावायला. वाव, दॅट्स सो फास्ट.